नमस्कार मित्रांनो, राज्यातील PM आवास योजना ग्रामीण यामधील महाराष्ट्रातील घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची व दिलासादायक अपडेट आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्यातील जे घरकुले मंजूर आहेत किंवा घरकुलाचे बांधकाम सुरू आहे, या अशा काही घरकुल लाभार्थ्यांचा पहिला हप्ता तर काहींचा दुसरा हप्ता मिळणे बाकी आहे, तर काही घरकुलांना राज्य शासनाने जाहीर केलेले वाढीव अनुदान मिळणे बाकी आहे। आणि याच सर्व अनुदानाचे वितरण घरकुल लाभार्थ्यांना करण्यासाठी सन 2026 करिता केंद्र शासनाचा हिस्सा त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या हिस्साचा निधी संकल्पित करून तो निधी संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आलेला आहे। यासाठी आज दिनांक 16 मार्च 2026 रोजी यासाठी 2 वेगवेगळे GR शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आहे। यातील पहिल्या GR नुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाचा निधी रुपये 154,85,00,000 व त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या हिस्साचा निधी 103,23,00,000 असे मिळून एकूण रुपये 258,09,45,000 इतका निधी अनुसूचित जाती या प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या GR नुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांना केंद्र शासनाचा हिस्साचा निधी 337,49,00,000 व राज्य हिस्साचा निधी रुपये 224,99,00,000 असे मिळून एकूण रुपये 562,48,88,000 इतका निधी या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या घरकुल लाभार्थ्यांचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता किंवा वाढीव अनुदान आहे ते लवकरच त्यांच्या आधार संलग्न अशा बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची व सदायक अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ जरूर शेअर करा। धन्यवाद।